हॉस्पिटलमध्ये आमच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात. मी आणि शिवने सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर डॉक्टर राऊंडला आले. त्याच्यानंतर खाली जाऊन शिवच्या एका हाताची सलाईनची सुई काढून दुसऱ्या हाताला लावली, ज्यामुळे तो खूप जास्त रडला. मला तर असं वाटत होतं की त्याचं सर्व दुःख आपण घ्यावं. खरंच एका आईच्या हातात असतं ना, तर तिनं आपल्या लेकराच्या वाट्याला कधी संकट, दुःख येऊन दिलं नसतं. शिव इतका रडला की त्याच्यानंतर तो शांत झोपी गेला. माझे मम्मी पप्पा दुपारचं जेवण घेऊन आले. त्याच्यानंतर मस्तपैकी घरचं जेवण जेवले. सायंकाळी माझी मोठी आत्तू तिच्या मुलासोबत शिवला भेटायला आली. संध्याकाळी मात्र थोडीशी भूक लागली म्हणून वडापाव आणून खाल्ला. रात्री मामा जेवण घेऊन आले. त्या दिवशी शिवांची परत एकदा डॉक्टरांनी टेस्ट केली आणि त्यानुसार आम्हाला अजून 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. रात्री परत डॉक्टरांचा राऊंड झाला. मस्तपैकी रात्रीचं जेवण केलं. शिव आणि मी झोपी गेलो.